वेलकम टू सुनीता की रसोई। गौरी गणपतीचं आगमन आमच्या इथे झालेलं आहे। गौरीच्या नैवेद्यासाठी आपण विविध प्रकारचे फराळ आणि विविध प्रकारचे नाश्ते बनवत असतो। तसंच आज आमच्या घरी गौरीसाठी आम्ही बनवणार आहोत 16 प्रकारच्या भाज्या। त्या भाज्या कशा करायच्या आहे तर माझ्याबरोबर तुम्ही माझ्या स्वयंपाकघरात या, आपण मिळून भाज्या करू। भाद्रपद शुक्ल सप्तमीला गौराईची आगमन असते आणि अष्टमीला गौराई आमच्या इथे जेवते। विदर्भामध्ये, पूर्ण विदर्भामध्ये अष्टमीला ही गौराई जेवते। तर त्या निमित्ताने वेगवेगळे आम्ही फराळाचे पदार्थ करतो आणि अशा प्रकारे गौराईची मांडणी करतो। 17 भाज्यांचा जो नैवेद्य आहे तो ह्याच्यामध्ये आवर्जून ठेवलेला आहे आणि घरामध्ये जे काही फराळ केलेले आहे ते पण ठेवलेलं आहे। हे पहा, अशा प्रकारे आमची मांडणी असते। पिढ्यानपिढ्या ही परंपरा सुरू आहे। फ्रेंड्स, आपण गौराईसाठी 16 भाज्यांची भाजी करत आहोत। याच्यासाठी मी एवढ्या भाज्या घेतलेल्या आहे। 16 प्रकारच्या 16 भाज्या आहे या, कारण ह्या नैवेद्याला, गौरीच्या नैवेद्याला ह्या आवर्जून लागतात, म्हणून मी या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहे 16। आमच्या इथे ना अशी एक जुडी भेटते भाज्यांची, त्याच्यामध्ये प्रत्येक एक भाजी टाकलेली असते। तुम्हाला जी भाजी जास्त लागेल ती भाजी त्याच्यामध्ये टाका, पण मी असं नाही केलेलं आहे। मी सगळ्या या भाज्या इक्वलमध्ये घेतलेल्या आहे। आता आपण सुरुवात करूया। मी इकडे तेल तापायला ठेवलं आहे। तेल मी थोडं 2 पळी जास्त घेतलं आहे, कारण भाज्याची क्वांटिटी जास्त आहे। मी टाकते मोहरी, त्यानंतर टाकते मी जिरा, थोडं हिंग टाकते। अतिशय गौरीच्या नैवेद्याला ह्या भाज्या अतिशय महत्त्वाच्या आहे। थोडा कढीपत्ता टाकते मी। त्यानंतर घेतली आहे मी हिरवी मिरची, 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी कापून घेतल्या होत्या। विदर्भामध्ये प्रत्येक घरी महालक्ष्मीचा हा सण असतो आणि मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात। वेगवेगळ्या प्रकारचे देवीला नैवेद्य असतात, सोबत गणपती बाप्पाचंही आगमन झालेलं असतं, त्यामुळे घरामध्ये खूप आनंदी वातावरण असते। पहिले मी फ्लॉवर टाकते, त्याच्यानंतर टाकते मी आलू। अशा एक करून आपल्याला सर्व भाज्या यामध्ये टाकायच्या आहे। गाजर टाकते, ही कोबी टाकली आहे मी, ही चक्री घेतली आहे मी। त्यानंतर काकडी घेतली आहे मी। त्याच्यानंतर आहे गवारच्या शेंगा, त्याही मी बारीक चिरून घेतल्या। चवळीच्या शेंगा। अशा करून आपल्याला सगळ्या 16 भाज्या याच्यामध्ये टाकायच्या आहे। तोपर्यंत मी याच्यामध्ये थोडा मसाला टाकते। लाल मिरची पावडर घेतली आहे मी, त्यानंतर हळद आहे, 2 चमचे धना पावडर घेतली आहे। त्याच्यानंतर मी मीठ टाकते। मीठ बेतातच टाकायचं आहे। त्यानंतर टाकते मी गरम मसाला। हे सतत हलवत राहायचं आहे। आता या सगळ्या भाज्या मी यामध्ये टाकते। हा दोडका घेतला होता मी, शिमला मिरची, त्यानंतर मुळा घेतला होता मी, अर्धा मुळा। पालेभाज्यामध्ये मी शेपूची भाजी घेतली आहे आणि भेंडी मी जास्त नाही घेतली आहे, कारण तिखट असल्यामुळे भेंडी मी कमीच घेतली आहे। आणि टोमॅटो। या झाल्या आपल्या 16 भाज्या टाकून। आता याला मस्त पाणी टाकून, थोडंसं पाणी टाकून याला झाकण लावून चांगलं शिजू द्यायचं आहे। हे पहा फ्रेंड्स, आपण भाजी चेक करून घेऊ। हे पहा आपली भाजी
मस्त झाली आहे. अजून तर 5 मिनटं अजून त्याला शिजू देऊ आपण. तोपर्यंत याच्यामध्ये मी दाण्याचं कूट टाकते. फ्रेंड्स, यामध्ये तुम्ही कांदा आणि लसूण पण टाकू शकता, कारण आमच्या इथे आम्ही नैवेद्यामध्ये कांदा लसूण वापरत नाही, यासाठी मी ते स्किप केलं आहे. याच्यामध्ये मी टाकणार आहे आता काश्मीरी लाल मिरची टाकते. काश्मीरी लाल मिरचीने काय आहे ना, रंग खूप छान येतो, तिखट नसते ही मिरची. त्यानंतर मी टाकते याच्यामध्ये संबार म्हणजे कोथिंबीर टाकते मी, आणि टाकते मी कसुरी मेथी. ही आपल्या गौरीसाठी नैवेद्याला भाजी करत आहो आपण. मी परत झाकून ठेवते. पहा फ्रेंड्स, आपण चेक करतोय भाजी. वाव, पहा किती मस्त रंग आलेला आहे. आणि ही आपली भाजी आता झालेली आहे. महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी आपली भाजी तयार आहे. फ्रेंड्स, ह्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या इथे ही भाजी कशी करतात ते मला कळवा. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. फ्रेंड्स, भाजीचा कलर एकदम मस्त आला आहे. आपली भाजी झाली आहे. मी आता ही भाजी बंद करते.